नमस्कार. दिवाळी अगदी आठवड्यावरती येऊन ठेपलेली आहे. तर आजपासून आपण दिवाळी फराळाच्या सिरीजची सुरुवात करणार आहोत. तर दिवाळी फराळाच्या सिरीजची सुरुवात मस्त गोडसर अशा रेसिपीपासून बनवणार आहोत. आपण आज मस्त खुसखुशीत अशी भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी बनवणार आहोत. कधी-कधी काय होतं, शंकरपाळीमध्ये जर साखरेचं प्रमाण योग्य नसेल, घातलेल्या तेलाच्या तुपाच्या मोहनाचं प्रमाण योग्य नसेल, तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळते, तेल जास्त पिते किंवा खुसखुशीत होत नाही, ती कडक होते. तर आज आपण मस्त खुसखुशीत अशी भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता, जेवढी आपण शंकरपाळी बनवली ती तेलामध्ये तळल्यानंतर त्याच्या तिप्पट ती फुललेली आहे. तर अशी ही भरपूर लेयर्सवाली शंकरपाळी बनवण्यासाठी आज मी प्रमाण अगदी योग्य सांगितलेलं आहे. अगदी अर्धा किलोच्या प्रमाणात मी हे अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. वाटीमध्ये कसं मोजायचं तेही सांगितलेलं आहे. प्रमाण जर योग्य असेल तर शंकरपाळी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर अशी भरपूर लेयर्सवाली तुम्ही बनवू शकता. सोबतच शंकरपाळी खुसखुशीत व्हावी, तेलात विरघळू नये आणि शंकरपाळीला भरपूर साऱ्या लेयर्स सुटाव्यात यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर रेसिपी बनवण्यासाठी इथे मी सगळीकडे एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. सेम वाटीने मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे. तर इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा, बारीक चाळणीने हा चाळून घ्यायचा. ज्याच्यातले काही किडे आळ्या असतील तर त्या निघून जातील. तर इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर हा साधारण 200 ग्रॅम मैदा आहे. तर आता यासाठी मी इथे अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे. लक्षात घ्या, मी पिठी साखर करून घेतलेली आहे आणि ती अर्धी वाटी घेतलेली आहे. तर 200 ग्रॅम मैद्यासाठी इथे मी साधारण 80 ग्रॅम पिठी साखर वापरलेली आहे. तर तुम्हाला जर पिठी साखर किंवा तुमची जर शंकरपाळी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण 1 चमचाभराने जास्त करू शकता. लक्षात ठेवा, पिठी साखर जर तुम्ही जास्त केली तर शंकरपाळी तेलात विरघळू शकते. त्यामुळं पिठी साखरेचं प्रमाण यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. तर पिठी साखर आणि मैदा आपण आधी एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये एक छोटंसं आपण होल करून घेणार आहोत. आता इथे मी 40 ग्रॅम आणि वाटीने म्हणाल तर पाव वाटी तूप घेतलेलं आहे. तूप मी फक्त वितळून घेतलेलं आहे. याचं कसलंही मी कडकडीत मोहन करून घेतलेलं नाही आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही वनस्पती डालडा किंवा वनस्पती तूप वापरू शकता. तर हे वितळून घ्यायचं. गरम गरम तूप घेतलेलं नाही आहे. हे आधी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे तूप मी या मैद्याला व्यवस्थित सगळं चोळून घेणार आहे. अगदी 1-2 मिनिट व्यवस्थित चोळून घ्यायचं. मैद्याच्या सगळ्या कणाकणाला हे तूप व्यवस्थित लागलं पाहिजे. तर इथे आपण कुठल्याही तुपाचं तेलाचं मोहन केलेलं नाही आहे. आपण हे फक्त वितळून घेतलेलं तूप होतं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. इथे तुम्ही पाण्याऐवजी दुधाचाही वापर करू शकता. इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे. लक्षात ठेवा, एकदम पाणी ओतायचं नाही. थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि याचा एक घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. जास्त कठीणही मळायचं नाही आणि गोळा जास्त पातळही मळायचं नाही. अगदी नॉर्मल आपण चपातीला किंवा पुरीला जसा गोळा मळतो तसा मळायचा. हा गोळा मळताना तुम्हाला जास्त दाबून मळायचीही गरज नाही. याला जास्त जोर लावत बसायचं नाही. हा व्यवस्थित नुसता एकजीव करून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता इथे आपला छान गोळा मळून तयार झालेला आहे. तर हा व्यवस्थित तुम्हाला मी दाबून दाखवते. हा जास्त पातळही नाही, सैलसरही नाही आणि जास्त कठीणही नाही आहे. तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 ते 15 मिनटं हा असाच ठेवणार आहोत. 10 मिनटं गोळा छान मऊसूत भिजल्यानंतर याचं झाकण काढून आपण हा पुन्हा एकदा थोडासा मळून घेणार आहोत. जर तुम्हाला हा थोडासा कठीण वाटत असेल तर तुम्ही एखाद्या ठोंब्याच्या साहाय्याने किंवा वरुट्याच्या साहाय्याने हा चेचून घेऊ शकता. इथे हा गोळा अजिबातही मला कठीण वाटत नाही आहे, त्यामुळे मी याचे गोळे करायला घेणार आहे. तर आता तुम्हाला केवढ्या आकाराचे गोळे हवेत त्यानुसार मी इथे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही गोळे करून घेऊ शकता. इथे मी याचे 2 गोळे करून घेणार आहे. तर जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही, असे नॉर्मल चपातीच्या आकाराचे आपण इथे 2 गोळे करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता या पिठाला अजिबातही क्रॅक गेलेला नाही आहे. छान मऊसूद असं हे पीठ मळलं गेलेलं आहे. तर आता यातला एक पिठाचा गोळा मी घेणार आहे आणि दुसरा पुन्हा झाकून तसाच ठेवणार आहे. तर पोळपाटावरती हे आपण पीठ छान लाटून घेणार आहोत. याला कसलंही तेल, तूप किंवा कुठलंही पीठ लावायची गरज लागत नाही. हा छान आपण गोळा मळून घेतलेला होता, तो खाली चिटकत नाही. व्यवस्थित असा हा लाटून घ्यायचा. जास्त पातळ हा पण करणार नाही आहोत. थोडासा छान जाडसरच ठेवणार आहोत.
तर या गोळ्याचा तुम्ही अंदाजा घेऊ शकता की मी हा जास्त लाटून घेतलेला नाही आहे. याची अगदी अर्धा इंचाची मी अशी पोळी लाटून घेतलेली आहे. अर्धा इंच जाडीची याची मी पोळी लाटून घेतलेली आहे. जास्त पातळ केली तर मग आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या कडक होतात आणि त्याला लेअर सुटत नाहीत. त्यामुळं मस्त ही अर्धा इंच जाडीची पोळी लाटून घ्यायची आणि मस्त एखाद्या पिझ्झा कटरने किंवा शंकरपाळी जी कापतो त्या चमच्याने किंवा तुम्ही चाकूने याचे कट मारू शकता. तर आता तुम्हाला केवढ्या आकाराच्या शंकरपाळ्या हव्यात, कशा साईजच्या हव्यात त्यानुसार तुम्ही शंकरपाळी करू शकता. पण मी म्हणेल थोडे छोटे करायचे जेणेकरून कमी तेलामध्ये ह्या व्यवस्थित तळता येतात. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये या छान कट करून घेतलेल्या आहेत. जास्त मोठ्याही नाही आणि जास्त बारक्याही नाही अशा आकारामध्ये या कट करून घेतलेल्या आहेत. तर व्यवस्थित कट करून घ्यायच्या आणि या आपण तळून घेणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते की या मी किती जाडीच्या ठेवलेल्या आहेत. तर साधारण अर्धा इंच जाडीची ही मी शंकरपाळी ठेवलेली आहे. तर सेम साईजने सेम प्रमाणात मी या सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत. शंकरपाळ्या तुम्ही सगळ्या एका ताटामध्ये कट करून ठेवू शकता. शंकरपाळी एकमेकांवर चिटकत नाही. तेलामध्ये टाकल्यानंतर ती आपोआप सुटते. त्यामुळे तुम्ही एकत्र ताटात ठेवू शकता. तर आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. लो गॅसवरती तेल आपण गरम करायला ठेवलेलं होतं. एक छोटासा तुकडा टाकून बघणार आहोत. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही आहे. तर मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालेलं आहे. मस्त आपलं ते तुकडा टाकलेला होता तो वर येतोय. तर आता आपण यामध्ये शंकरपाळी टाकून घेणार आहोत. शंकरपाळी तेलावरती सोडताना ती तुम्ही एकदम हाताने टाकली तर तेल तुमच्या अंगावरती उडू शकतं. त्यामुळे शंकरपाळी टाकताना शक्यतो अशी झाऱ्यावरती किंवा कुठल्या पळीवरती चमच्यावरती घेऊन त्या तुम्ही टाकायच्या. याने काय होतं, तेलही अंगावरती उडत नाही आणि जास्त प्रमाणात शंकरपाळी तुम्ही एकदम तेलामध्ये टाकू शकता. तर व्यवस्थित या शंकरपाळ्या मी झाऱ्यावरती बसतायत तेवढ्या यामध्ये टाकलेल्या आहेत. तुमची कढई केवढी आहे त्यानुसार तुम्ही शंकरपाळी टाकू शकता. आणि पहिले 20 ते 30 सेकंद शंकरपाळी अजिबात हलवून घ्यायची नाही. ही तेलावरती व्यवस्थित छान तळली जावी. त्यामुळे ती हलवली तर ती तुटू शकते. तर व्यवस्थित 20 ते 30 सेकंद अजिबात हलवायची नाही. त्यानंतर कडेकडेनी झाऱ्या फिरवत आपण ही शंकरपाळी फक्त एकसारखी हलवून घेणार आहोत. शंकरपाळी तळताना तेल जास्त गरम नसावं, कडकडीत गरम नसावं. थोडंसं कोमटसरच तेलामध्ये शंकरपाळी आपण टाकणार आहोत. जास्त कडक तेल तापलेलं असेल तर शंकरपाळीला बाहेरून पटकन कलर डार्क होतो आणि आतून ही शंकरपाळी कच्ची राहते आणि त्यामुळे ती नंतर खाताना ती खूप कडक कडक लागते, वातड लागते. तर शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेमही लो ठेवायची आणि तेलही जास्त तापलेलं नसावं. व्यवस्थाच अशी ही शंकरपाळी हलवून हलवून आपण हिला छान बदामी रंगावरती तळून घेणार आहोत. तर शंकरपाळी छान बदामी रंगावरती तळायला आली की आपण ही काढून घेणार आहोत. यापेक्षा जास्त हिला डार्क करायची नाही. त्यामुळे शंकरपाळी आपण जेव्हा बाहेर काढतो तेलातून त्यानंतरही शंकरपाळीचा कलर बदलतो. ती थोडीशी तेलाची गरम असलेली प्रोसेस चालू राहते त्यामुळे तिचा कलर बदलतो आणि मग ती फार करपट लागू शकते. तर ही छान तुम्ही पाहू शकता बदामी आकारावरती तळली गेलेली आहे. तर व्यवस्थित हलवून हलवून आपण ही छान लो फ्लेमवरती तळून घेतलेली आहे. आता ही मी एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून घेते आणि याचं सगळं तेल निथळून हे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळी तळून घेणार आहोत. शंकरपाळी तुम्ही कितीही बनवा, थोड्या प्रमाणात बनवा किंवा जास्त प्रमाणात बनवा, तळताना या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. त्यामुळे तुमच्या शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होतील. तर अशाच प्रकारे आपण सगळ्या शंकरपाळी तळून घेतलेल्या आहेत. या मस्त शंकरपाळी तुम्ही पाहू शकता टम्म अशा फुगलेल्या आहेत. बिस्किटाप्रमाणे या छान फुगल्या गेलेल्या आहेत. आतूनही ह्या शंकरपाळी व्यवस्थित छान तळल्या गेलेल्या आहेत. छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. भरपूर साऱ्या लेयर्स याला सुटलेल्या आहेत. अगदी मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवलं की जेवढी शंकरपाळी होती त्याच्या तिप्पट प्रमाणात ही फुगली गेलेली आहे. तर मस्त अशी ही खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. काही टिप्स आणि प्रमाण योग्य असेल तर या शंकरपाळी तुम्ही पहिल्या प्रयत्नातही मस्त बनवू शकता. तर असंही दिवाळीच्या फराळाची पहिली रेसिपी आपण आज बनवलेली आहे. कशी झालेली तुम्ही एकदा बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा.
त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि नक्की चॅनलवर स्टे ट्यून, कारण दिवाळी फराळ येत आहे.